अरे बाणगुळा, जी भासडून ठेवून मी एकेकाची कोण मस्करी करताय रे? 10वी नापास झालेल्या विद्यार्थ्यांची. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझा आदर्श घ्या. आदर्श तुम्हाला सांगतो, मी गणित ऑक्टोबरला काढलं, इंग्लिश मार्चला काढलं आणि विज्ञान पुढच्या ऑक्टोबरला काढणार आहे. तुम्हाला सांगतो, मी आयुष्यात एवढ्यांदा फेल झालोय तरी मी पुन्हा पुन्हा सिद्ध केलंय मी आयुष्यात सक्सेस आहे. कोण आहे मी? कोण आहे मी? चला 10,000 रुपये काढा. हॅलो, त्या बांगड्यावाल्या भाभीच्या साल्याला जाऊन सांगा, पोराला काय एवढं मारित असते तोय? फक्त 2% कमी पडले म्हणून एवढं तुडवतेत काय? अरे लाज नाही वाटत का त्याला? त्याला समजून सांगा, तुझ्या पोराला 98% पडले. किती पडले? 98. एवढं मारतेत काय? अरे आमच्या 5 जणांना जरी 98% पडायचं झालं ना, आम्हाला किती पिढी बघावं लागेल. बारक्या नापास झाला काय? टेन्शन घेऊ नको. तुला सांगतो, तो गणेश शिंदे 2 टर्म फेल झालाय तरी पण त्याचं लग्न जमलंय. कळलं का? टेन्शन घ्यायचं नाही. तुझं पण जमणार आहे लग्न. जा, मस्त खेळतोय तू. जा. हा, इंडियाला गरज आहे तुझी. जा. पास झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे खूप खूप प्रचंड मनापासून अभिनंदन. तुम्हाला वाटत असेल हा मधात बी चुकले असं काय बोलतोय? जे नापास झालेत ते खरंच नशिबाने, कारण आयुष्याच्या उंजळीत तुम्हाला 1 वर्ष शाळेत जास्तीत जगायला मिळणार आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला हे आता नाही कळणार. जेव्हा तुम्ही काम धंद्याला लागणार आहे तेव्हा तुम्हाला कळणार खरंच शाळेचं महत्त्व काय असतंय.